आपल्याकडे एकंदरीत ना भारतीय शास्त्रीय संगीत नाही म्हणलं तरी बागुलबुवा असल्यासारखा त्याच्याकडे बघितलं आता अंतर आहे श्रोत्यांमध्ये आणि शास्त्रीय संगीतामध्ये. खरं तसं असण्याचं कारण नाही अजिबात. ते इतकं निसर्गाशी जवळ जाणारं आहे, इतकं मानवी शरीराशी जवळ जाणारं आहे. बाकीचे जे संगीत प्रकार आहेत हे मनोरंजनाकडे झुकणारे जास्त आहेत आणि आपलं संगीत हे मनोरंजन आहेच आहे, पण त्याचबरोबर आत्मरंजन ही जी संज्ञा आहे तर हे इतकं चपखल बसणार आहे. ह्याच्यामध्ये माझा प्रयत्न असा मी करते की हे मास लोकांना कसं रेलिव्हंट वाटेल किंवा आत्ताच्या ऑडियन्सला कसं रेलिव्हंट वाटेल सतारीच्या मार्फत. अभंग, नाट्यपद असतील, गझल्स असतील, ठुमरी, तर हे इतके परफेक्ट प्रकार आहेत. क्लासिकल म्युझिक थोडंसं त्याची एक तोंडओळख करून द्यायला, ते आपल्याला आपलं संगीतही वाटलं पाहिजे, पण त्या मार्फत एक छोटासा क्लासिकलचा मी एलिमेंट तिथे कसा ऍड करू शकते. तर ही मुभा मला अभंग म्हण किंवा नाट्यपद ह्या फॉर्मॅटमध्ये मला मिळते. तिथे ती गॅप मला मिळते इम्प्रोव्हाइज करायला. ज्या रस्त्याने जातोय तर त्यातलं एक रानफूल ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलंय ते कधीतरी त्याच्याकडेही त्याने छान बघावं आणि त्याचा आनंद घ्यावा, एवढीच माझी इच्छा आहे. तर माझे प्रयत्न तसे चालू आहेत की ते कसं रिलिव्हंट होईल.